करतो की सरकार वावराला थोडे करून समजा, कर्जात पेरणीचे भाडे भरून समजा, माझ्या घरावरीही मारून एक छापा, तडजोड भाकरीची बापा करून समजा, शेतात भेटण्याला आला निजाम नाही, जाहीर कोणताही केला इनाम नाही, आणि छातीत लागतो साहेब हात भर कलेजा, हल्ली किसान होणे आसान। आपल्या सोबत आहेत कवी, शेतकऱ्यांचे जे शेतकऱ्यांच्या याच्यावर थेट वार करतात असे कवी गोविंद पुलाट आपल्या त्यांच्या सोबत आज आपण चर्चा करणार आहोत सह्याद्री मराठा न्यूज सोबत। दादा, सह्याद्री न्यूज मध्ये सर्वप्रथम स्वागत आहे। शेतकऱ्यांच्या विषयी एखादी एक काव्य रचना प्रकाशित करा। शेतकऱ्यांची जी परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये या देशभरामध्ये आहे की शेतकरी जेव्हा हक्कासाठी आपले आंदोलन करतो तर दिल्लीच्या सीमेवरती त्याला गोळ्या झाडल्या जाते, एखाद्या शेतकऱ्याची मस्तकामध्ये गोळी झाडून आत्महत्या केली जाते। 759 शेतकरी आत्महत्या करतात तरी या देशाचा प्रधानमंत्री, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एक शब्द बोलत नाही। पण एखाद्या अभिनेत्यावर जर एखाद्या गुंडाने हल्ला केला तर त्याच्या घरी जाऊन या महाराष्ट्राचे प्रधानमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भेट देतात। आपण बघू शकता की मोबाईलचा रिचार्ज वाढत आहे पण सोयाबीनचे भाव कमी होऊन राहिले। भारतीय देशामध्ये परदेशातून सोयाबीनचं तेल आयात केलं गेलं आणि माझ्याकडून लिहून घ्या की या वेळेनं सोयाबीनचे भाव हे 4,000च्या वर जाणार नाही। म्हणजे शेतकऱ्याचं मरण या महाराष्ट्राचं सरकार आणि देशाचं सरकार बघत आहे। म्हणून माझी महाराष्ट्र शासनाला हे आव्हान करणारी कविता आहे की आमचा बाप मक्त्यानं शेती करते। जो बाप भूमिहीन आहे तो शेतीवर प्रेम एवढं आहे त्याचं की स्वतःजवळ शेती नाही तरी दुसऱ्याची मक्त्यानं घेऊन करते। म्हणून आमचा बाप कशा प्रकारे आमच्या पोरांचं, आमच्या मित्रांचं पालन पोषण करतो, आमचं पालन पोषण करतो की सरकार वावराला थोडे करून समजा, कर्जात पेरणीचे भाडे भरून समजा, माझ्या घरावरीही मारून एक छापा, तडजोड भाकरीची बापा करून समजा, दोषी ठरवून द्या हो आदेश चौकशीचे, कर्जात बाप मेला छपरावरून समजा, आई समोर काळा बस गोष्ट वावराची, आलेच मग तिचेही डोळे भरून समजा, आणि लग्नास पोरगीच्या ज्याची हयात गेली तो बाप फक्त त्याच्या पोरीकडून समजा। आता अतिवृष्टीमुळे अनेक पिकांचं नुकसान झालं पण अजूनही शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे काही भागामध्ये या सरकारने केले नाही, लक्षात ठेवा। म्हणून शेतात भेटण्याला आला निजाम नाही, जाहीर कोणताही केला इनाम नाही, आणि छातीत लागतो साहेब हात भर कलेजा, हल्ली किसान होणे आसान काम नाही, हल्ली किसान होणे आसान काम नाही। म्हणून एवढीच विनंती या सरकारला आहे की शेतकऱ्यांची जी धोरण आहे तुम्ही योग्य परिस्थितीमध्ये ती राबवावी आणि शेतकऱ्यांच्या हक्काचं त्यांना द्यावं, एवढाच आशावाद व्यक्त करतो। आणि तुम्ही मला या ठिकाणी शेतकऱ्यांबद्दल परिस्थिती मांडायला लावली त्याबद्दल तुमच्या सह्याद्री न्यूजचे हार्दिक आभार मानतो। जय हिंद, इन्कलाब जिंदाबाद।